मला वाटतं प्रत्येकाच्या घरात ना एखादी खुर्ची किंवा एखादा कोपरा असा असत असेल जिथे ना आपल्याला नको असलेल्या वस्तू आपण जमा करून ठेवत असतो. तर माझ्या मशीनवर सुद्धा सध्या असंच झालेलं आहे. पाहताय ना, एवढे कपडे जमा झालेले आहेत. म्हणजे बाहेरचे जे कपडे आहेत घडीकडून आणले की ते लगेच इथेच जमा करून ठेवायचे. कारण कपाटात जागा कमी पडायला लागलेली आहे. जसे जसे नम्रता दर्शन आता मोठे झालेले आहेत, कपडे वाढले, त्यांचे कपाट छोटे पडायला लागलेले आहेत. असो, पण तेवढ्यातच ना मी आपलं सगळं ॲडजस्ट करत असते. तर आता हे सगळे कपडे मी सेग्रिगेट करते आणि त्यांच्या त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून देईन. कारण आज धुतलेले जे कपडे आहेत ना ते आता संध्याकाळी काढायचे आणि ते पुन्हा मशीनवर ठेवायचे आहेत. तर समजा ना, त्यासाठीच मी कदाचित जागा करते. तर सगळं झालं आणि आता डीमार्टमधून हे आणलेलं भांडं आहे ना, चहासाठी म्हणून आणलेलं, पण एवढं फ्लॉप झालेलं आहे. अगदी 1 कप चहा बनवला तरीसुद्धा उतू जातो. त्यामुळे त्या भांड्याला आता साईडलाच करून ठेवलं. आणि इथे ना मी बनवलेलं आहे कोशिंबीर, टोमॅटो आणि कांदा टाकून थोडंसं त्याच्यावरती मीठ टाकते. कारण मस्त ना बनवलेलं आहे पुलाव आणि पटकन ना चमचाच खाली पडला मिठाचा, तर त्याच चमच्याने सगळं मिक्स करून घेते. आणि खरं सांगू, अगदी ना शेवटच्या ड्रॉपपर्यंत वापरायची सवय आपल्या लेडीजला असते का नाही. तर चला, आता ना भांडी घासून घेतली आणि त्यानंतर जेवणार. कारण जर आधी जेवून घेतलं ना तर भांडी काही होणार नाही आहेत. आणि साईडचे ना जे चिकट झालेले डाग असतात जाण्यासाठी थोडासा इथे पितांबरीचा वापर करायचा. बघा किती फटाफट सगळं चकचकीत होऊन जातं ना. आणि जे स्टिकी झालेलं असतं ना असं ते सगळं निघतं. तर तुम्ही ट्राय करून बघा, मी तर नेहमीच करते. आणि चला, आता ना फटाफट मी सुद्धा जेवून घेईन, कारण याच्यानंतर क्लासला निघायचं असतं. तर मस्त ना वटाणा पुलाव बनवलेला आहे. तर वटाणा पुलाव एन्जॉय करते. आणि तुम्ही वटाणा पुलाव बनवताना त्याच्यामध्ये काय काय घालता आणि कशाप्रकारे बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.